आवडते देवा हेची थोर भक्ती आवडती देवा थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसार संकल्पावे माया संसारात संकल्पावे माया संसारात ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ उद्वेग दुःखाची केवळ हो गणिते फळ संचिताचे भोगणे फळ संचिताचे भोगणे फळ संचिताचे हे विले आनंदे तैसेची राहावे विले आनंदे तैसेची राहावे विले आनंदे तैसेची राहावे विले आनंदे तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान तुका मने घालो दयावरी भार वाहू हा संसार देवबाई देवीले आनंदे तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान हरे विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार हरे विठोबार कुमार हे विठोबार कुमार हरे विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार हरे हरे तेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविल्यानंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविल्यानंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान ओम नमो जी सद्गुरु बाळू मामा माझिया नाथा आपल्या चरणी माथा माझा वचन ऐकावे कमलापती माझ्या रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो शरण तुमच्या पाया बाळू मामा आगमा कुराला
बाळू मामाची चांग भले बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया हे पांडुरंग हे देव तुझरे चरण बदलिया ओम नमो जी सद्गुरु बाळू मामा अप्रेमिता आधी अनाधी मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगत पिता जगत गुरु जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू गगनाईसा साक्षीभूतो तोही मीच जयांचे केले स्मरण होये सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 आदमापूरच्या देवराया दंडवत तुझिया पाया गारगोटीच्या मुळे महाराज दंडवत तुमचिया पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटे झाल कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवे न शंभो मज कोण तारी हे कैलासीचा देव भोळ चक्रवर्ती हो कैलासीचा देव भोळ चक्रवर्ती हे पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज हे दयाची पायी माझे गंधर्व दयाची पायी माझे गंधर्व हॅलो हरे हरे ए मायनो पुढं सरा आजी ये पुढं सर पुढं सरा पुढं पार पुढं सरून बसा बघा तुम्हाला काय प्रश्न विचारणार नाही मी अजिबात घाबरू नका पण अशा आज्या मग समोर बघितल्या की लय बरं वाटतं हा बोल ना ए बघ ही काय जागा भरून घ्या दादा तुम्ही इकडे सोडून बसा चालेल ना
ही काय आमची माणसं नाचत नाही, ही काय तुमच्या अंगावर पडणार नाही. आणि पडलं तरी तुम्हाला लागणार नाही, सगळं मोफूच आहे. अरे अरे बोला बोला बाळूमामांच्या नावानं जय बाळूमामा. मॉनिटरला आवाज आहेच की. अजून वाटतो. जय बाळूमामा. कारण जेव्हा जेव्हा मामांची चरित्र सुरू होईल ना तेव्हा ही वाटेल सॉफ्ट आवाज. हरे हरे. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविल्या अनंते तैसेची राहे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्रसंग प्राप्त प्रसंग. जगाचा मालक ब्रह्मांड नायक आत्मापूर निवासी श्रीमंत बाळूमामा या तिरवंडीच्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये जगाच्या मालकाचं पाऊल लागलं. मेंढी माऊलीला घेऊन देव वारंवार तुमच्या गावाला तुमच्या भेटीसाठी इथं देव आलेला आहे. आणि याच पुण्यवान भूमीमध्ये या जगाच्या मालकानं या गंगामाईच्या तीरावरती स्वतःच राऊळ उभा करून घेतलं. स्वतःच मंदिर, स्वतःच राऊळ, स्वतःचा महाल, स्वतःचा अधिष्ठान इथं उभा करून घेतलं. का उभा केलं? उभा करून घेतलं. आणि सुंदर असं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं. सुंदर अशी भक्ती मामांची तुम्हा सगळ्यांच्या हातून घडायला लागली. किती वर्ष महाराज वर्धमान दिवस? 4थं वर्ष आहे. सलग 3 वर्ष येण्याचा योग मला या ठिकाणी आलेला आहे. पहिल्या वर्षी आपली ओळख नव्हती सर. सलग 3 वर्ष या ठिकाणी सेवा देण्याचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. हे माझ्या पामराचं भाग्य आहे. आज 2य दिवसाची सेवा आहे. सप्ताह काल सुरू झाला, काल प्रथम दिवस होता. आज 2य दिवसाची सेवा आहे. आज माझ्या मामाच्या चरणविंदावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला अभंग. जगत मान्य संत, देव मान्य संत, संत मान्य संत, ज्ञान भक्ती वैराग्याची झालर जीवनाला लावली, असा परमार्थ घडवला, असा परमार्थ घडवला. अरे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवताराला आले, प्रपंचावरती तुळशी पत्र ठेवलं. हे मैदानांनो पावलं घरामधून बाहेर पडली, डोंगर दऱ्यावरती जाऊन फिरावली, दगडावरती दगड आपटला, पण टाळ चिपळ्याचा नाद दगडामधून काढला, असा परमार्थ त्यांनी घडवून दाखवला. पण एवढंच नाही, दगडाच्या एकामेकावर आपटून टाळ चिपळ्याचा नाद काढला, पण पंढरीच्या पांडुरंगाला नाचायला लावलं. ते देव निवासी तुम्हा सकळांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भक्तीपर प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला रिपीट झालंय. मगाशी सांगितल्याप्रमाणे आज 4 वर्ष झाले अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला या 7 दिवसा सप्ताह ना, 7 दिवसाच्या या सप्ताहामध्ये या जगाच्या मालकाची कीर्ती तुम्हाला, लीला तुम्हाला श्रवण करण्याचं भाग्य लाभतं. याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलंच नाही. कान पवित्र होत आहे, देह पवित्र होतो त्याच्या श्रवणानं. एवढं भाग्य तुम्हाला लाभतंय. सर्व संयोजक कमिटी असेल, सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर असं नियोजन तुम्हा सगळ्यांचं असतं. त्याचबरोबर आमचे वाघमोडे सर, जुना परिचय आमचा, मामांच्या बाकऱ्यामध्ये ओळख झालेली, बरोबर नाही सर? 16 नंबर पालखीमध्ये आमचा परिचय झाला. आणि तेव्हापासून हे नातं या भगवंताने या भंडाऱ्याचं घालून दिलं. सरांच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. त्याचबरोबर ही सगळी भजनी मंडळ, वारकरी, टाळकरी, माळकरी, तुम्हा सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. माझ्यासारख्या साध्या माणसाच्या सेवेमध्ये उभं तुम्ही राहिलात, महाराज ह्याला मन मोठं असावं लागतं बरं का महाराज.
ह्याला मन मोठं असावं लागतं. मला काहीच येत नाही हो, मलाच कळत नाही लोक मला उभं का करतात. मलाच कधी कधी प्रश्न पडतो काय सांगावं. आज माईंनो मला प्रश्न पडलाय, उभा तर राहिलोय पण तुम्हाला सांगावं काय. पण असल्या साध्या माणसाच्या सेवेमध्ये महाराज मंडळी तुम्ही उभे राहिलात, मन मोठं लागतं. परमार्थ लय सोपा आहे महाराज, परमार्थ खूप सोपा आहे. पण तुम्ही आम्ही अवघड करून टाकला. तुम्ही आम्ही काय केला, अवघड केला. कसा अवघड केला माहिती का? एका लक्ष द्या माझ्याकडे, मी तुमच्यासाठी 5 मिनिटं देतोय. का म्हणजे माझं मन आनंदी झालं, माझं मन भरून आलं का एवढी माणसं उभी राहिली. आणि काल पण मी तेच सांगितलं, आमचे गुरुजी होते काल, परमार्थ जर खऱ्या अर्थाने टिकलाय ना, या जुन्या जाणत्या माणसांच्या खांद्यावरती टिकलाय. बघ की सांगायला वेगळं काही नको किंवा वेगळं आपण प्रतिपादन करायचं नाही, म्हणून कौतिक आहे. मन मोठं असावं लागतं. परमार्थ सोपा आहे, पण या परमार्थामध्ये स्वीकार करता आलं पाहिजे, स्वीकार करता आलं पाहिजे. मन तेवढं मोठं असलं पाहिजे की सहज परमार्थ घडतो. तुमची मन मोठी आहेत, तुम्हा सगळ्याच्या चरणाला माझा साष्टांग. मस्तक हे पायावर यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक पायावर यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी सुंदर अशी साध्यानांचे हरिभक्त पारायण सचिन महाराज होतात. हरिभक्त पारायणचे विठ्ठल महाराज कदम. सुंदर गायनाचार्य आहेत आमचे युवा मृदंगमणी. हरिभक्त पारायण विकी महाराज गाडवे सुंदर असे मृदुंग वाजवतात. कमाल आहे. जादू जादू काय असेल तर असे असावी. मेलेल्या चमड्यापासून नाच काढायचा, माणसं नाचायला लावायची, ह्याला आशीर्वादच असावा लागतो. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांच्या कर्णाला साष्टांग दंडवत आहे. त्रिरत्नाच्या साह्यानं महाराष्ट्र फिरण्याचा योग आम्हाला येतोय, कर्नाटकच्या सीमेपर्यंत जाण्याचा योग येतोय. या भगवंतानं दाखवून दिलेलं हे नातं आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्था कचरेवाडी जवळच आहे. तुमच्या कचरेवाडी शिवच तुमच्या त्या कचरेवाडीची ही संस्था आहे. तुमचे गुरुजी आहेत महेश महाराज शिंदे, हे गुरुजी त्या ठिकाणी आहेत. सुंदर अशी संस्था आहे. विरकर पाहुण्यांच्या त्या ठिकाणी चालू आहे संस्था. आणि आनंद आहे की त्या ठिकाणी रोप लावण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. बरं का सर, तिथलाही भंडारा सुरू करायचा, कशा पद्धतीने करायचा, कशी व्यवस्था असावी करण्याचं काम या भगवंतानं माझ्या हातामध्ये दिलं आणि ते रोप लावण्याचं भाग्य आलं. सुंदर अशी लेकर आहेत आणि खरंच काली वर्णन केलं. खूप मेहनत त्यांच्या पाठीमागं तुम्ही घेता. लेकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. फुकटच्या टाळ्या पण वाजू वाटत नाही. ए माई अरे फुकटच्या टाळ्या, पण ह्यांच्या आई वडिलांसाठी जोरात टाळ्या वाजवा. अशी लेकरं जन्माला यायला सुद्धा भाग्य असावं लागतं. अशी लेकरं जन्माला यायला सुद्धा भाग्य असावं लागतं. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा, हो तयाचा हरेक वाटे देवा, हो तयाचा हरेक वाटे देवा, हो तयाचा हरेक वाटे देवा. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे
वारकरी संप्रदायाची या भगवंताची पताका भविष्यामध्ये ते आपल्या खांद्यावरती पेलणार, हा संप्रदाय वाढवण्यासाठी तत्पर राहणार आहे. त्यांच्या आई वडिलांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. आमचा विष्णू तुझलाही चरणाला साष्टांग दंडवत आहे. तुझा आपली भेटच भगवंतानं घडून दिली बघ. भरपूर ठिकाणी सेवेला हजर असतो आणि सुंदर अशी सिस्टीम आहे. सांगावं लागत नाही, बोलावं लागत नाही, तर त्यासाठी टाळ्या वाजवतात. आणि सगळ्यात महत्वाचं बरं का सर, बरं का भजनी मंडळ, मन मोकळं असावं लागतं आणि मन मोकळं आहे त्या लेकराचं. निश्चित सांगतो विष्णू, ह्या जगाच्या बापासमोर उभा राहून सांगतो बघ, हा भगवंत तुला काहीच कमी करणार नाही बघ. ही वस्तुस्थिती आहे गड्या. तुझी सेवा मी बघितलेली आहे आणि खट्याळ माणसं पण बघितले काय तर मला सांगावं. आणि मग येतो बॉक्सच जळला, वायरीच गेल्या कामातून. असू दे. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी किती तारखेला भाकणूक? 23 तारखेला मामांचे मानाचे भाकणूककार गुरुमाऊली कृष्णा ढोणे महाराज यांची भाकणूक या ठिकाणी होणार आहे. साक्षात भगवंताच्या मुखामधून तुम्हाला अमृतवाणी ऐकण्याचा योग तुम्हाला लाभणार आहे. खूप मोठं भाग्य आहे, कारण सगळ्याच ठिकाणी भाकणूक होत नाही, पण तुमच्या या ठिकाणी चालू केलेली परंपरा आहे आणि सुंदर असं नियोजन त्या ठिकाणी असणार आहे. साक्षात भगवंताच्या मुखातून तुम्हाला त्या दिवशी देव बोलणार आहे आणि तुम्हाला ती वाणी ऐकायला मिळणार आहे. सुंदर असं नियोजन आहे. देवाचे धन्यवाद थोडेच आहेत. त्याचबरोबर ही सगळी मंडळी, ही सगळ्या आमच्या माई आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत देतो. अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये बघायचा. आता 8:15 वाजलेले आहेत. शाळा सुटायला 45 मिनिटं टाइम आहे. किती वेळ आहे? 45 मिनिटं. बोलत जायचं, लाजायचं नाही. घरी किती बोलता तुम्ही? बोलता का नाही? हा खरं हा म्हणत्या. बोलून बोलून केस पिकल्यात घरच्यांची. पिकल्यात का नाही? खरं सांगते. आणि मुख्यमंत्र्याची बहीण झाल्यापासून थोडं जास्तच झालं या. पण बहिणी जरा कमीच आल्यात. मुख्यमंत्र्यांच्या आधी जास्त आल्यात. इष्टीचं तिकीट माप असणाऱ्या. कोणाकोणाला इष्टी तिकीट माप आहे? हात वर करा. तिला बरोबर, तिचा बरोबर, तिलाही माप आहे तिकीट. अर्ध तिकीट असेल तिला, माप झालं तिला. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. विनेकरी बाबा तुमच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये बघूया आणि मग मामांचं चरित्र आपण पाहायचं आहे. त्याच्या दरबारात उभा आहे ना, नाही असं काही नाही की मामाचं कुठंही जाऊ द्या, आम्ही मामाच सांगतो. देव सांगितलं पाहिजे. काय म्हणायचे महाराज तुम्हाला? महाराज काय देव सांगितला पाहिजे का नाही? संत सांगितला पाहिजे का नाही? का सांगितला पाहिजे? अरे त्याच्यासोबत देवच कळणार नाही ना, बरोबर आहे का नाही? नाहीतर आल्यापासून संपेपर्यंत खांद्यावरच जूक खाली घेईपर्यंत सासून सुनाच सांगायचं म्हणल्यावर कसं जोडायचं? कुत्रीन मांजरच सांगायचे म्हणल्यावर कसं जोडायचं? नाही समज. देव सांगितलं पाहिजे. तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून सांगतात, भक्तीचं वर्णन करता सांगतात, हेची तोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. एक जर मुद्दा बघितला तर हेची थोर भक्ती, भक्तीला विशेषण लावलं. थोर हे विशेषण आहे, पण हे विशेषण लावण्याच्या अगोदर या भक्तीला विशेषण लावण्याच्या अगोदर पुढे एक वाक्य, एक शब्द आला. त्या शब्दाला प्रत्यय लावलेला आहे. जरा व्याकरणाची भाषा बोलू आपण. नाही समजलं तर समजण्यासारखंच बोलणार, अवघडातलं मलाच येत नाही. पण जर थोडस बघितलं तर हे आहे, त्याला चीचा प्रत्यय दिला महाराज. काय दिला? चीचा प्रत्यय दिला. दोन जर हे बघितलं, एक तर याच्या व्यतिरिक्त नाही म्हणून चीचा प्रत्यय आहे, आणि व्याकरणाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ही विभक्ती आहे, षष्टीची विभक्ती येते. म्हणजे इथं देवाण घेवाण आहे. आलं का लक्षात? हेची थोर भक्ती म्हणजे भक्तीच थोर आहे, दुसरं तिसरं काही नाही. म्हणून तिचा प्रत्यय. जर भक्तीपेक्षा व्यतिरिक्त आणखी काय असतं, म्हणजे मल्टिपल ऑप्शन असता, पर्यायी असता, तर तिचा प्रत्यय आला नसता. निसता हे ही थोर भक्ती आवडती देवा असं आलं असतं.
पण त्या भक्तीला दुसरा पर्यायच नाही. भक्तीच एकमेव थोर आहे आणि त्याच भक्तीच्या जोरावरती परमेश्वर भेटतो. त्या भक्तीच्या जोरावरती समाधानाची प्राप्ती आहे. समाधानाची प्राप्ती आहे म्हणजे त्याच्याकडे जाणारा स्पीड ब्रेकर कट होतो, म्हणून ती थोर आहे. म्हणून त्याला विशेषण लावलं थोर भक्ती. आता नवीन भक्ती आहे, पण त्यातला एक प्रकार ह्याच्यामध्ये येतो. सांगतात ह्याची थोर भक्ती, आणि ती भक्ती कशी आहे तर त्याला आवडणारी आहे. त्याला आवडणारी आहे. मला सांगा पोरांनो, तुम्हाला आवडणारा पेपर लिहिला तर तुम्हाला मार्क मिळतील का? गुरुजीला आवडणारा पेपर लिहिल्यावर मार्क पडतील? तुम्हाला आवडलेला पेपर लिहिला गुरुजी काय ढेकलाची मार्क देणार आहे का? देणार आहे का? नाही देणार. पण तो गुरुजीला आवडला पाहिजे, बरोबर आहे का नाही? म्हणजे बरोबर उत्तर गुरुजीच्या मनाला पटली पाहिजे. जर ते झालं तरच त्याला आवडणार आहे का नाही? मग भक्ती ही तुकाराम महाराज तीच सांगतात ना साधकाला, तुला आवडते ती भक्ती करू नकोस, त्याला आवडते ती भक्ती कर. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्र दिसा, नामाचा उच्चार रात्रंदिसा, नामाचा उच्चार रात्रंदिसा, नामाचा उच्चार रात्रंदिसा, आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका जो प्रकार देवाला आवडतो ना भक्तीचा, ती भक्ती करणं महत्वाचे आहे. मी उदाहरण सांगितलं, मला पेपर आवडला म्हणून उपयोग नाही, पण त्या गुरुजीला आवडला पाहिजे तरच ती गुरुजी मार्क देणार आहे. आता ज्या बारक्या शेतकऱ्यांना सांगावं मिसला आवडला तरच मार्क. मग ही प्रतिपादन तुकाराम महाराज करतात की त्या भगवंताला ती भक्ती, मग कशी भक्ती आवडणार आहे? भक्ती थोर आहे हे खरं झालं, तिच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी थोर नाही म्हणजे श्रेष्ठ नाही हे पण खरं झालं, पण ती कधी श्रेष्ठ ठरणार आहे? बसताना चपल्या खाली घेऊन बसल्यावरती जीव असतो चपल्यामध्ये एखाद्याचा, बाय कालच नवीन आणली पाडव्याला आणि गेली तर काय घ्या. मग जीव मामापाशी एका चपल्यामध्ये आहे, प्रेम मामापाशी का चपलापाशी आहे? बर बसल्यावरती बजावले, चप्पल घेऊन बसले असत्या नसत्या, बसल्यावर पण गप्पा मारायच्या, पण कधी आली होती मला जरा मी लवकरच आहे, जरा कोंबड्याच राहिल्या डालायच्या, आणि ती बकरूच गावते, कोकरूच गावलं नाही, कुठं गेलं लावार काय माहिती, गावानच लवकर तशी झाली. हिथं बसून आम्ही नेताना गाड्या हाणायच्या आणि हे तिकडं त्यांचं चालवायचं. हिथं बसून घराची काळजी, बरोबर आहे का? सगळेच आहे. मग कशी भक्ती आवडणार आहे का? मग पुढच्या उत्तरार्धामध्ये प्रतिपादन करतात की काय करावं लागेल, कशी भक्ती घडेल, मग ती भक्ती आवडणार आहे. हेची थोर भक्ती
आवडती देवा. आणि मन सांगितलं कुठली थोर भक्ती, संकल्पावी माया संसाराची. जशी संसारामध्ये माया आहे, आसक्ती आहे, प्रेम आहे, आपलेपणा आहे, जिव्हाळा आहे, तशीच माया, तसंच प्रेम, तशीच आसक्ती त्या देवाच्या भक्तीमध्ये जेव्हा लावतो ना, तेव्हा ती आवडणारी अपेक्षित भक्ती, त्या भगवंताला जी आवडणारी ती तुमच्या आमच्या हातून घडत असते. आणि तीच भक्ती त्या परमेश्वराला आवडत असते. पण का गरज पडली संकल्पावी माया सांगण्याची, माया संकल्पित करा म्हणण्याची का गरज पडली? त्याचं उत्तर पुढच्या चरणामध्ये दिलं. ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुमची आमची धडपड परपंचामध्ये समाधान आहे म्हणून आहे का समाधान नाही म्हणून आहे? ए माईनो बोला, दादांनो काय म्हणणं आहे तुमचं? परपंचात समाधान आहे म्हणून धडपड आहे का समाधान नाही म्हणून धडपड आहे? नाही कळलं. अजून पुढून सांगू का? परपंचात राबल्यावरती पुरतय म्हणून समाधान आहे का नाही पुरत म्हणून समाधान आहे? काय एवढी पळापळ कशासाठी आहे? अजून हेच कळलं नाही आम्हाला. हे पुरतय का उरतय का सरतय हेच कळलं नाही, तरी पळपळ चालू आहे. का तर हिथं जे आहे ना, तिथं ज्या हृदयामध्ये, ज्या चित्तामध्ये, ज्या मनामध्ये असमाधानानं जागा घेतली. आणि ते समाधान काय आहे तर लौकिक सुखाच्या माग पळतोय म्हणून चित्तामध्ये असमाधान आहे. आणि त्या चित्तामध्ये असमाधान असल्यामुळं अलौकिक सुखाचा विसर झाला. म्हणजे काय झालं? भक्तीचा विसर झाला. कारण इथं एकच कोणतरी राहू शकतंय बाबा, एकच. एका तलवार, एका मेनामध्ये दोन तलवारी कधी राहिल्यात का? राहिल्यात का? आणि एका ठिकाणी दोन महाराज काय काय नुसतं नको आम्हाला, कुहू करा तुम्ही. राहिल्यात का? बर पकवाजे एका महाराज दुसऱ्या महाराज कधी पटलंय का? शेवटपर्यंत पटलंय का? वस्तुस्थिती आहे. आपल्याला काही घेणं नाही बाबा त्याच्याशी, आपण महाराजच नाही. होय, ह्या बाबासमोर महाराज व्हावं का? महाराजाचा अर्थ लय वेगळा आहे. ज्याला तो राज माहिती आहे ना, तो महाराज. कोणता राज? तो राज पिक्चर मधला नाही. या जीवनामध्ये आल्यानंतर कुठल्या मार्गाने जायचं, कुठल्या नौकेमध्ये बसायचं, कुठल्या नौकेची दोरी सोडायची, कुठलं वलव हलवायचं, कुठल्या तेराच्या पार जायचं, हे राज ज्याला कळलं त्यांनी पार करून घेतलं त्याला महाराज. आम्ही कशाचं महाराज आहोत? ठीक आहे. विषय आपला कुठं का जाईना, गाव कुळ कुणी येतं पण फुटा जाग्यावर ठेवायचा. विषय आपला आवडती भक्ती कधी घडती तर संकल्पावी माया संसाराची, जी संसाराविषयी असलेली माया आहे. तुम्ही आम्ही सगळे सरसकट असा कुणी नाही की ज्याला संसारावर प्रेम नाही. हे आहे का तुमच्यापैकी कोण? आमचा तर लय जीव आहे बाबा संसारावर. खरं सांगाय काय जाते मोकार वगैरे तुमच्यात तुमचा आहे का जीव संसारावर? आहे का? नाही कोणाचा हात वर करा, नाही कोणाचा हात वर करा. उद्याच घटस्फोट, पिकअप भरून. प्रत्येकाचा जीव आहे, प्रत्येकाचा जीव आहे. पण हा जीव सोडावा असं प्रतिपादन नाही. संतांनी परपंचात सोडावा असंही सांगितलेलं नाही. माझे माऊली सांगतात ना, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. अरे एका लोकाचं काय? माझे माऊली सांगतात तिन्ही लोकांमध्ये आनंद भरीन असा संसार सोडायला नाही सांगितलं. पण काय तशी माया तुम्ही करताय ना, तशीच माया भगवंताची करावी. दुःख
सुखाचा विचार नाही कोणी. ओ सुखाचा सुखाचा विचार नाही कोणी. हे 2 किलोचं पावशेराव आलं सांगून सांगून. दुःख बांधवडी आहे हा संसार. ऐकणाऱ्याचा सुटला नाही आणि सांगणाऱ्याचा पण सुटला नाही. नाहीतरी गेला जन्मवाया, नाहीतरी गेला जन्मवाया, नाहीतरी गेला जन्मवाया, नाहीतरी गेला जन्मवाया. लागतो माझी बाजारे विठ्ठला, लागतो माझी बाजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्मवाया, नाहीतरी गेला जन्मवाया, जन्मवाया, नाहीतरी गेला जन्मवाया, नाहीतरी गेला जन्मवाया. नाहीतर वायात जाणार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार सगळ्याला माहिती आहे. का खरंच आहे का सुख? सांगा गड्या, आहे का? सत्य घटना सांगतो बरं का, सत्य घटना सांगतो. आमच्या सचिन महाराजांनी बासमती तांदूळ आणला 10-15 किलो. हो हो हा, बोरवरनं मला सांगितलं होतं आणायला. मी आणला. आता असू दे, सांगतो सगळ्यासमोर, काय होत नाही महाराज. हा, आणि काम होतं मग सांगितलं बासमती तांदूळ फर्स्ट क्लास म्हटलं. 1 नंबरच्या आमच्या ताईंना सांगितलं 1 नंबरचा भात बनव, 1 नंबरचा काम करून आलो आणि गेलो ना महाराज. आता आनंद मनामध्ये. आता म्हणले भात खायचा, निवांत झोपायचं, मोबाईल स्विच ऑफ करून झोपू म्हणले. कोणी का बोंबला किती. हा, सगळं काम उरकून आले. दुपारी 12-1चा सुमार भूक लागलेली. म्हणली बनवला का भात? आणलो का? आमच्या ताईनं 500 पितळी भरून भात आणला. बिचारी आमची ताई गेली आतल्या घरामध्ये. बघा 2 खोल्या आहेत, बघा तुम्ही जाऊन बघा कधी महाराज. गेली आमची ताई आतल्या खोलीमध्ये. एवढं दिवस खराब होत, पहिल्याच घासाला खडा लागला. 10 दिशेने आल्या बरोबर जेवणाचा सगळा मूड गेला. सगळाच बाहेर काढला, बाहेरून आवाज टाकला. म्हणला काय दिसत दिसत का नाही? देवाने एवढे 2 डोळे दिले, ते खडा दिसला नाही का? एवढे झाले बाबा महाराज शांत झाले. अगदी 31 सेकंदाचा वेळ गेला आणि आमच्या ताईचा आतून आवाज आला. मी पण तीच म्हणते, देवानं 32 दात दिलेत, एक चावता येत नाही का? काय आहे का सुखाचा कुठं विचारू येते का सुख? बरं ह्याच्या पुढे जाऊन आणखी थोडं सांगू का मोकळं होऊन? एक जण घर जावाय होता. घर जावाय तर घर जावायची जरा आयुष्य जास्त असते. दमून दमून आलं शेतातलं काम करून. म्हणला वाढ जेवाय पटकन. वाढलं जेवाय पटकन. चमचमीत वांग्याची भाजी तरी आलेली. सासूच्या घरी काय कमी आहे का? कोण आहे का घर जावाय? तर इथून कोण गेलंय का? चमचमीत सगळं. आणि पहिला घास खाल्ल्या विचारलं, होय आज भाजी काय तुझ्या आईने केली का ग? बायको घरातूनच बाहेर आली. अगं बया कसं तुम्हाला कळलं आणि कसं काय तुम्हाला समजलं? खरंच खरं एवढी चौदा झाली का? अगं मला सोपं आहे, दररोज काळा केस निघतात, आज पांढरा निघाला. काय काय मागे चव राहिली का? ठीक आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख सुखाचा नाही, परंतु जर ती भक्ती ही जी पळापळ आहे असमाधानामुळे आहे आणि म्हणून आपली अपळापळ आहे. आणि त्या असमाधानावरती अंकुश ठेवण्याचं मार्गदर्शन उपदेश तुकाराम महाराज करतात. कारण हे कशासाठी ठेवला पाहिजे? ती आवडती भक्ती घडली पाहिजे. मग त्यासाठी उपाय काय आहे? उपाय पण सांगितला.
प्रश्नही आहे, तुमचा आजारी तुकाराम महाराज सांगतायत, त्याच्यावरचं औषधही सांगतायत. काय? ठेविले अनंत तैशी. हे उपाय सांग, हे औषध कशावरती? चित्ती असू द्यावे समाधान, म्हणजे समाधान असावं हे सांगण्यासाठी, कारण असमाधान आहे त्याची जाणीव त्यांना आहे, म्हणून सांगतात ठेविले अनंते तैशी शिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि मग साधकाचा प्रश्न थांबत नाही. पण तरी पण मला दुःख झालं तर, मग सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. तुम्ही जर विचार करत बसला तर दुःखच आहे. मला सांगा, ठेस लागली पायाला, लागली ठेस लागली म्हणून बोंबलत बसल्यावर ती कमी होणार आहे का त्याला पट्टी केली, इंजेक्शन मारल्यावर कमी होणार आहे? हे माहिती काय होणार आहे? पट्टी मारावं लागेल, इंजेक्शन करावं तरच कमी होणार आहे का नाही? तसं गावभर जरी फिरले, दुखलं लागलं फुटलं तर ते दुखणारच आहे. पण त्याला उपाय काय आहे? त्याला इंजेक्शनाचा उपाय, त्याला पट्टीचा उपाय, त्याला पेन किलरची गोळी, जे काही उपाय असेल तो उपाय केला की काय त्याचं दुःख कमी होणार आहे. म्हणून सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. विचार करत बसलात, सांगत बसलात, बोंबलत बसलात, दुःखच होणार आहे. हे कारण काय आहे? हे सगळं कर्माचं भोग आहे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोग नाही ते फळ संचिताचं, हे संचिताचं फळ आहे, ते भोगावं लागणार आहे. त्याच्यावर विचार करण्यात उपयोग नाही. मग उपाय काय? पुन्हा उपाय सांगितलं हे तो उपाय आहे. आजार केलं की औषध, आजार केलं की औषध. साधक म्हणतो मग उपाय काय? सगळं पटलं, भक्ती थोर घडावी, समाधान यावं, पटलं, ठेवल तसंच राहतो. पण पाठीमागचं लचाण गप राहून देत नाही, त्याला काय करावं? पाठीमाग लागलेला घरण गप बसून देतात, त्याला काय करावं? मग उपाय सांगितला तुकाराम महाराज सांगतात. मग तुला सुटायचंय ना, काय तुला प्राप्त करायचंय? उद्देश काय आहे बघा? थोर भक्ती घडण्याचा उद्देश आहे. उद्देश काय? अभंगाचा मूळ सिद्धांत काय लक्षात आला का? काय आपलं साध्य करायचंय तर थोर भक्ती घडवायची, थोर भक्ती घडवायची. त्याच्यासाठी दिलेली ही साधनं आहेत. आणि मग शेवटचा उपाय सांगतात तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. शेवट तेही सांगितलं की तुका म्हणे घालू तयावरी भार. तयावरी म्हणजे कुणावरती? तर त्या देवावरती भार घालायचा, सगळा संसार त्याच्या पायावरती वाहून द्यायचा. आणि जर का त्याच्या सगळ्या पायावरती वाहून दिला की मग काय चिंता राहणार नाही, काळजी राहणार नाही, असमाधानाचा विषय राहणार नाही. मला सांगा, हे माहिती नाही, लेकरू रडताना, लेकरू खाली रडतय आणि रडता रडता त्या आईनं त्याला असंच वडत चालवलं की गप बसल का जास्त रडत? हे माहिती बोला की, तुम्हाला भुका लागल्यात काय? औ जास्त रडेल ना, असं मोकळं बोलायचं. खाली लोटांगण मोकळं पटांगण, खाली मोकळंच पटांगण पडलंय, मोकळं बोलायचं. वडत नेहमी राहणार आहे का? पण त्या आईनं पटकन उचलून कडावरती घेतलं, काय होईल? रडायचं राहणार आहे, ती निश्चिंत होणार. बर, जेवढं निश्चिंत, जेवढं सुख, जेवढं आनंद आईच्या कुशीमध्ये वाटतो त्याच्यापेक्षा दुसरा कुठं आहे का? आहे का कुठं? बर, काय त्या कुशीमध्ये? पण तो मानसिक जो आधार, जो जिव्हाळा, जो आपलेपण आहे, तो इतर ठिकाणी नाही ना. मग तिथं गेलो तर एवढा आधार वाटत असेल की चालणार, धडपडणार, पडणार, गुडघ्याला लागणार लेकरू जेव्हा आईच्या कडेवरती बसतं तेव्हा आनंदाने हसायला लागतं. तेव्हा तीच लेकरू बापाच्या खांद्यावरती बसतं, ते असतं एवढंच, फुटभर असतंय, पण बापाच्या खांद्यावर बसल्यावर 6 फूट उंच जातं या. पण तरी त्याला भीती वाटत नाही. का बरं भीती वाटत नाही महाराज? मायले कराच मामा तुझं माझं नातं, येती भक्त जनते माझे गणगोत. कराच मामा तुझं माझं नातं, हे मामा मी तुझा लाडका, लाडका आई तुला माहित
मारितो हका बाबा मी तुझा लाडका आई तुला मारितो हका बाबा मी तुझा लाडका आई तुला मारितो हका बाबा मी तुझा अशा वर हात करून टाळ्या वाजवायच्या असत्यात कवर श्यामाच्या पाट्या डोक्यावर घ्यायच्या काळजी वाटते त्या लेकराला बापाच्या खांद्यावरती वडिलाच्या खांद्यावरती बसल्या सुद्धा भीती वाटत नाही का माहितीये ना माझा बाप मला पडू देणार नाही माझा बाप पण मला पडू देणार नाही ह्यांना दिवपुल आहे काय तर सरपुल आहे काय तुमच्याच गावातले तरुणीतले आपल्या लेकराला घेऊन त्या नदीहून पलीकडे चाललेलं आहे पाणी भरपूर आहे वेपीचा पूर आहे चांगलं पाणी आहे आणि त्या पाणी त्या पुलावून वरनं वाहायला लागलेलं आहे आलता का पूर आलता ना पाणी वाहायला लागलेलं आहे आणि त्या लेकराला काय सांगितलं त्या बापानं के म्हणला माझ्या हाताला घट्ट पकड पाणी वाढलंय जर पाणी वाढलं तू घट्ट नाही पकडलं तर पाण्याबरोबर वाहून जाशील त्या लेकरानं उत्तर द्यायला ऐका नाही म्हणला बाबा ए बा मी तुझ्या हाताला धरणार नाही अरे म्हणला वाहून जाशील नाही नाही मी तुझ्या हाताला धरणार नाही तू माझ्या हाताला धर आपण नदी पार करू मर्म काय त्या लेकराला विश्वास आहे अरे काय जरी झालं ना किती जरी मोठा पूर आला आणि किती जरी काय झालं तरी शेवटच्या क्षणापर्यंत माझा बाप माझा हात सोडणार हा विश्वास त्या लेकराला जर या लौकिक जीवनामध्ये असताना बाप नावाचा देव एवढी काळजी घेतो तर या जगाच्या मालकाच्या चरणावरती जर सगळा प्रपंच व्हायला तर तो आपली काळजी का घेणार नाही मुद्द्याकडे की मारुतीच्या शब्दासारखं लांबतच चाललंय आकडते घेऊया मग शेवटचा मुद्दा तो तुकारामाने सगळ्यात मोठा उपाय सांगितला रामबाण औषध सांगितलं काय सांगितलं तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी त्याच्या पायावरती एकदा वाहून दिलं की निश्चिंत होऊन जाईल आणि मग एकदा निश्चिंत झालो की समाधान चित्तामध्ये आहे अपेक्षित भक्ती घडणार आहे आणि ती त्या देवाला आवडणार आहे असा सरळ साधा आणि धावता भावार्थ या अभंगाचा मांडला माझं अजिबात म्हणणं नाही महाराज मंडळी या अभंगाचा भावार्थ असा असेल जशी बुद्धी मामानं द्यावी तसं मी मांडावं एवढंच माझं म्हणणं आहे परंतु या अभंगातून नेमकं काय म्हणायचंय हे फक्त तुकाराम महाराजच सांगू शकतात दुसरं तिसरं कुणी सांगू शकत नाही विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि लगेच मामांच्या चरित्रात आपण प्रवृत्त होईल Hare
बोला 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 मामांच्या नावानं पाठीमाग मागे बसणाऱ्या ताईंना पुटावर तिथनं पुढे येऊन बसायचं. चला जागा तुमच्यासाठी आम्ही राखीव जागा ठेवली तुमच्यासाठी. उठ पटकन सरा पुढे जाता नाही जागा येतं. वेळ लावू नका लाजू नका अजिबात. येऊन बसा पुढं. बस ताई माझ्या लेखाचं भावाचं सेवा चालू आहे. मागं बसलीस होय. बस सर्वांनी हात वर करा. ज्याला ज्याला वाटतंय की मला मामाने हात दिला त्या सगळ्यांनी हात वर करायचे. सगळ्यांनी विचार करा बरं का सगळ्यांनी. हा जी मोबाईल मध्ये मुंडकं घातल्या तिकडं पलीकड द्या मंडपाची तर मोगळ्या पटांगणात शायकोड वाढवा. चेक करा. हा आता सुंदर असं मामांचं भजन करायचंय. टाळकर तुम्ही हात वर करू नका. तुम्ही हात केल्यावर टाळ कसं वाजायचं. सुंदर असं मामांचं भजन करायचंय. हाताने टाळे आणि मुखाने जगाच्या बापाचं नाव घ्यायचे आपण. घ्या महाराज भजन. चला. हे बाळू मामा हो बाळू मामा बाळू मामा हो बाळू मामा
त्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोणाला वाटतं आपली लेकर अशी नाचावी? हात वर करा. कोणाला वाटतं? कोणाला कौतिक वाटलं? कोणाला वाटलं की अशी बोट माडव त्या लेकरांच्या? ह्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही बरं का. ह्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही. आणि हा आनंद फक्त हितच मिळू शकतो, तो कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. हा एवढा मोठा आनंद आहे. पण ह्या आनंदाचं एक वैशिष्ट्य आहे, बाकीचं मला माहित नाही, पण हा आनंद कोण हिरावून घेऊ शकत नाही, कोण हिसकावून घेऊ शकत नाही. या जगाच्या मालकाने या भूतलावरती अवतार घेतला. मामा अवताराला आला आणि जगदुनियाचं कल्याण करायला देव लागला. हा म्हणता म्हणता 74 वर्षाची भ्रमंती. दादा कुठला युट्यूब चॅनल आहे? कीर्तन सेवा. कीर्तन सेवा. कीर्तन सेवा. बरं. चरित्र चालू असताना मी जेव्हा थांबा म्हणतो तुम्ही बंद करायचं. कीर्तन सेवा युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. दादा गाव कुठलं घेतलं? सर्वांनी त्या चॅनलला शेअर करा. मामांचे कार्यक्रम, भक्तीचा संप्रदायाचा कार्यक्रम तुम्हाला त्याच्यावरती पाहता येणार आहे. मुद्दा होता, जगाच्या मालकानं भूतलावरती अवतार घेतला, जगदुनियाचं कल्याण केलं. तोच आत्मापुरचा